चला सर्व संघाचे संघ मालकाला विनंती करतो की सर्वांनी या व्यासपीठाच्या समोर, कारण आपणच सर्व या स्पर्धेचे अतिथी आहात, आमचे प्रमुख मान्यवर आहात आणि त्याचमुळे आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आपण या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी आपण पार पाडणार आहोत। अख्खा धामणगाव खेलेगा अर्थात धामणगाव प्रीमियर लीग सीझन 3 आपण आज तिसऱ्या पर्वामध्ये पोहोचले आहोत आणि जरुरी स्पर्धा एक उंच शिखर गाठेल या सर्वांना या स्पर्धेच्या वतीने आम्ही शुभेच्छा देत आहोत। चला जे आमचे कमिटी मेंबर आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठाच्या समोर या। चला सर्वांनी गोलाकार तयार करा, गॅप ठेवू नका। थँक्यू डीजे। चला आता आपण या ठिकाणी उद्घाटन सोहळ्याकडे वाटचाल करतोय। पहा भरपूर गॅप्स आहेत, थोडंसं आपण थोडंसं फॉरवर्ड व्हा। पिंक जर्सी चला आपण थोडंसं फॉरवर्ड व्हा, पूर्ण एक गोलाकार तयार करा, कुठलाही गॅप ठेवू नका। चला ऑरेंज जर्सी आपण थोडंसं फॉरवर्ड व्हा, एक थोडंसं गॅप ठेवा मध्ये, कारण एक चांगला गोलाकार तयार झाला पाहिजे। पिंक जर्सी वाले थोडंसं आपण गॅप ठेवा मध्ये मध्ये। पहा या स्पर्धेचं आणि या तिसऱ्या पर्वामध्ये नियमांमध्ये भरपूर चेंजेस आपण पाहत आहोत। जशी आपण स्पर्धेला सुरुवात करू नियम मी तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी आपण या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पाडूया। सर्व जे आमचे 12 संघ आहेत, 12 संघाचे संघ मालक आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीने आपण हा सोहळा या ठिकाणी पार पाडत आहोत। अजून काही संघ मालक आलेले आहेत, विनंती करतो की आपण प्लीज जॉईन व्हा। चला सर्वांनी या, जे संघ मालक आहेत सर्वांना विनंती करतोय की आपण सर्वांनी या, कारण तुम्हीच आमचे प्रमुख अतिथी, तुम्हीच आमचे प्रमुख मान्यवर, कारण तुमच्या सौजन्याच्या मुळे एवढी मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी आज या ठिकाणी पार पडत आहोत। धामणगाव प्रीमियर लीग सीझन 3 आणि जबरदस्त वातावरण सध्या आता निर्माण झालेलं आहे। अख्खा धामणगाव खेलेगा।
चला थेट प्रक्षेपण सुद्धा सुरू झालेलं आहे. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून या स्पर्धेचा आपण या ठिकाणी थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकाल. चला सर्वांना विनंती करतोय, उदयजी भोईर आपल्याला सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. चला आपण पहा, जेव्हा शुभ कार्याला सुरुवात करतोय त्या शुभ कार्याला सुरुवात करण्या अगोदर बाप्पांचं पूजन आपण करत असतो आणि त्याच बाप्पांना आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या आयोजकांच्या माध्यमातून जे आपले संघ मालक आहेत त्यांच्या उपस्थितीने आपण बाप्पांना पुष्पहार या ठिकाणी अर्पण करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि या स्पर्धेला कोणताही प्रकारचा गालबोट लागणार नाही हेच आपण बाप्पांना साकडं घालणार आहोत. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला आपण बाप्पांना पुष्पहार अर्पण करूया आणि सन्माननीय विद्यमान सरपंच ग्रामपंचायत धामणगावचे सन्माननीय जयजी भोईर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण गणपती बाप्पांना या ठिकाणी पुष्पहार अर्पण करीत आहोत. एकदा टाळ्यांचा गजर असू द्या मित्रांनो. धामणगाव प्रीमियर लीग सीझन 3 या स्पर्धेचा आपण या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडत आहोत आणि विद्यमान सरपंच ग्रामपंचायत धामणगावचे जयजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण बाप्पांना पुष्पहार अर्पण करतोय. भोईर साहेबांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन तिथे मात्र संपन्न करायचं आहे. सुंदर वातावरण, अतिशय विहंगम दृश्य सध्या आपण पाहत आहोत. धामणगाव प्रीमियर लीग. त्यानंतर आपण पाहू शकाल आपल्या समोर, कारण होते महाराज म्हणून आज आपण महाराष्ट्रामध्ये ताट मानेने जगतोय आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना आपण या ठिकाणी जरूर मानाचा मुजरा करणार आहोत. प्रसिद्ध उद्योजक धामणगावचे सन्माननीय महेश शेठ माले आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे यावं आणि आपण महाराजांना या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा अशी आपणास मी विनंती करतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. महाराजांना आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करीत आहोत. महेशजी माली यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपण या ठिकाणी श्रीफल वाढवून या स्पर्धेला आपण सुरुवात करतोय. मी सन्मानित सुंदरजी पाटील आपणास विनंती करतोय, प्रत्येक संघ मालकाला विनंती करतो की आपण प्रत्येकाने एका लाईनअप मध्ये या आणि सर्वांनी श्रीफल इथे वाढवायचा आहे. कारण सर्वांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून योग्य तो सन्मान आणि योग्य तो मान या स्पर्धेमध्ये आपण देणार आहोत. चला प्रत्येक संघाच्या संघ मालकाला विनंती असेल की सर्वांनी या आणि प्रत्येकाच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी श्रीफल वाढवत आहोत. चला सर्वांनी या, कारण आपली स्पर्धा आहे. चला प्रत्येक संघ मालकाला विनंती असेल की सर्वांनी या, श्रीफल वाढवायचा आहे. प्रत्येकाला आपण योग्य तो मान सन्मान. चला गौतमजी पाटील मागच्या पर्वामध्ये खूप हिट झाले होते आणि आज पुन्हा त्यांनी संघाची बांधणी केलेली आहे आणि असं वाटतं की या सत्रामध्ये थेट निवडणूक येण्यामध्ये त्यांचं मात्र आज चांगला योगदान असेल. कारण मागील पर्वामध्ये मिलीजुली सरकार होती. त्यानंतर धामणगावला ज्यांनी एक नवीन दिशा दाखवली, नवीन ओळख निर्माण करून दिली क्रिकेटच्या माध्यमातून, युवा उद्योजक मिस्टर निलेश सोरगे आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यायचं आहे. आणि त्यानंतर त्यांचे सहकारी सन्माननीय प्रकाशजी शिंगोले आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा पुढे या. आपल्या शुभ हस्ते सुद्धा या ठिकाणी आपण श्रीफल वाढवायचं आहे. चला या ठिकाणी आपण सर्वांना मान देऊ आणि त्यानंतर आपण मैदानाकडे लगेच वाटचाल करायची आहे. कारण ज्या खेळपट्टीचं आणि इष्टांचं पूजन आपण त्या ठिकाणी संपन्न करणार आहोत. धामणगाव प्रीमियर लीग या पर्वामध्ये एकूण 12 संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये असणार आहेत. भरपूर आहेत आपल्याकडे श्रीफल, प्रत्येकाला आपण या ठिकाणी मान देऊया. चला आमचे ऑफिशियल पंच सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. अंपायर कुल गोकुलदास पाटील सर, शकील कोटी सर आणि स्वप्नील पाटील सर आपलं सुद्धा मनापासून या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतोय.
या स्पर्धेमध्ये म्हणजे दोन सहकारी समालोचक सुद्धा या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. व्हॉइस ऑफ जून नांदुरकी समीर ठाकरे आणि व्हॉइस ऑफ टिटवाला परिसर आमचे ज्येष्ठ समालोचक मनोज कारवे सर सुद्धा या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. चला आता सर्वांना विनंती असेल की आपण सर्वांनी आता मैदानाकडे वाटचाल करा. चला माजी उपसरपंच सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालेलं आहे. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या उद्घाटन सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हा. आणि धामणगावातील जे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक जर इथे उपस्थित असतील, आजी माजी पोलीस पाटील, आजी माजी सरपंच, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य जर इथे उपस्थित असतील तर सर्वांना विनंती करतोय की आपण सर्वांनी या उद्घाटन सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हा. कारण आपल्याच गावातील स्पर्धा आहे. कुठलाही मनामध्ये या शंका बाळगू नका. निसंकोचपणाने आपण या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे. आपल्या सर्वांचं धामणगाव प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला याच ठिकाणी आपण नाणेफेकी सुद्धा संपन्न करणार आहोत. डीजे ऑपरेटरला विनंती करतोय की आपण ज्यावेळी आपणास राष्ट्रगीत सादर करण्यास मी प्ले म्हणेल त्यावेळी तुम्हाला राष्ट्रगीत सुद्धा सादर करायचं आहे. चला आपण बाप्पांचं पूजन केलं. तदनंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानाचा मुजरा केला. तदनंतर पावसाला श्रीफल वाढून आपण या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात करतोय, प्रारंभ करतोय. तत्पुरते आपण खेळपट्टीचं पूजन करू, इष्टांचं पूजन करू आणि त्या इष्टांचं पूजन झाल्यानंतर खेळपट्टीचं पूजन झाल्यानंतर आपण राष्ट्रगीताला सुरुवात करू. आणि राष्ट्रगीत संपन्न झाल्यानंतर जरूर आज आपण या स्पर्धेमध्ये ज्यांना मिस करतोय, आज कैलासवासी दीपक काळूराम भुईर आज आपल्यामध्ये नाहीत, कारण त्यांचं सुद्धा या लीगसाठी अपार कष्ट राहिलेले आहेत. त्यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये मुलाचा हातभार लावलेला आहे, परंतु ते आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊ आणि तदनंतर आपण जो पहिला सामना असेल त्या पहिल्या सामन्याच्या नाणेफेकीकडे वळणार आहोत. चला गोलाकार तयार करा. चला सर्व खेळाडूंना विनंती करतोय, थेट प्रक्षेपण सुरू आहे प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. या स्पर्धेचं आपण थेट प्रक्षेपण एन्जॉयमेंट करू शकता आपल्या स्मार्टफोनवरती किंवा टाईप करू शकता धामणगाव प्रीमियर लीग 2025. आणि या स्पर्धेचा आनंद आपण देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन तुम्ही ही स्पर्धा पाहू शकता. पाहू शकाल सर्व धामणगावातील ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक, आजी माजी सरपंच, आजी माजी पोलीस पाटील, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी उपसरपंच, त्याचप्रमाणे या सीझनमध्ये ज्यांनी 12 संघ उभारले गेले त्या सर्व संघांचे संघ मालक, या सर्वांच्या उपस्थितीने आपण हा सोहळा या ठिकाणी पार पाडतोय. पाहू शकाल इष्टांचं पूजन तिथे होत आहे, श्रीफल वाढवला जात आहे. चला समोरच्या इष्टांचं पूजन झाल्यानंतर ज्या पलीकडच्या इष्ट आहेत तिकडे सुद्धा आम्ही विनंती करतो की पाहुण्यांना आपण वाटचाल करायची आहे, कारण त्या इष्टांचं सुद्धा आपण पूजन करू. कारण धामणगाव आणि क्रिकेटचा आपण जर पाहिला तर एक जवळीक नातं आहे. कारण हे सर्वांनाच माहिती आहे की आता क्रिकेटला सोन्याचे दिवस आलेले आहेत, परंतु पूर्वी आपण हा संघ जर पाहिला तर मालावरती, शेतावरती जाऊन, बांधांवरती जाऊन या संघाने अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत. हा त्यांचा एक इतिहास आहे आणि जरूर हे त्यांनी सातत्य टिकून ठेवलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने मात्र एक वेगळी संकल्पना मागील 3 वर्षापासून आपण पाहतोय. कारण अनेक प्रकारचे आपण लीग मॅचेस पाहत असतो, परंतु या लीगचं एक वैशिष्ट्य आहे की प्रकाश झोतामध्ये आपल्याला ही लीग पाहायला मिळत असते. हे या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य. कारण आपण अनेक मोठमोठ्या लीग पाहतोय की त्या डे फॉर्मॅटमध्ये असतात, परंतु ही लीग डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहत असतो. आणि पूर्ण धामणगावकरांचा या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत असतो, चांगला योगदान मिळत असतो.
आणि त्याचमुळे आज आपण तिसऱ्या पर्वामध्ये पोहोचलो आहोत आणि जरूर ही स्पर्धा खूप उंच शिखर गाठेल त्यात काही शंका नाही। त्यासाठी सर्वांचं या स्पर्धेला चांगलं योगदान असणं गरजेचं आहे, सर्वांनी चांगला प्रतिसाद देणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे पाहू शकाल अगदी संघ पहा वेगवेगळ्या कलरफुलचे ड्रेसेस आपल्या अंगावरती परिधान करून सर्व खेळाडू आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। दुसऱ्या इष्ट्यांचं आपण पूजन करतोय आणि या तिसऱ्या पर्वामध्ये अजूनही सुद्धा एक आपण बदल पाहतोय की तुम्हाला मित्रांनो LED स्क्रीनवरती ही स्पर्धा तुम्ही एन्जॉयमेंट करू शकता। म्हणजे जशी स्पर्धा पुढे चाललेली आहे तसं आपल्याला प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय, हे एक चांगली बाब आहे या लीगसाठी। चला इष्ट्यांचं पूजन झाल्यानंतर आपण सर्वांना एक विनंती करतोय की आपण सर्वांनी आपापल्या जागेवरती शांत चित्तेने सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे, कारण प्रथमतः आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू आणि त्याच्यानंतर राष्ट्रगीताला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। स्वर्गीय दीपक काळूराम भुईर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून 2 मिनिटांची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू। चला सर्वांना विनंती असेल की आपण आपापल्या जागेवरती शांत चित्तेने सावधान स्थितीमध्ये आपल्याला उभं राहायचं आहे। पहिला सामना तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल सीना 11 विरुद्ध गीतेश मायरा 11 या 2 संघादरम्यान पहिला उद्घाटनी सामना असेल। दुसरा सामना असेल स्वर्गीय दुंदाराम नारायण स्पोर्ट विपक्ष स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान, हा दुसरा सामना स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहणार आहोत। चला सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभं राहा। चला आता मात्र जास्त वेळ खर्च होतोय कारण आपल्याला या स्पर्धेला सुरुवात करायची आहे। तिसरा सामना क्रियान 11 विपक्ष स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान, चौथा सामना ओम साई स्पोर्ट विपक्ष शिवांश 11, पाचवा सामना महाकाल 11 विपक्ष द्रोण 11, सहावा सामना मायू क्रिस्टी 11 विपक्ष जय वेताल स्पोर्ट, सातवा सामना चीना 11 विपक्ष कियान 11, चला सर्वांनी उभे राहा आणि या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आलेलं आहे। स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदरच पहा मी या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय, सन्माननीय रुद्र प्रताप त्रिपाठी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 21,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे, तर त्यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा गजर असू द्या। आणि यासाठी मोलाचं योगदान सन्माननीय प्रकाशजी नारायण शिंगोळे यांचं सुद्धा मी विशेष आभार व्यक्त करतोय। चला सर्वांनी एका जागेवरती सावधान स्थितीमध्ये उभे राहा। चला आता मात्र आपण या ठिकाणी जरूर भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करणार आहोत। अख्खा धामणगाव खेलेगा धामणगाव प्रीमियर लीग सीजन 3 एक साथ विश्राम, एक साथ सावधान। प्रथमतः आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतोय स्वर्गीय दीपक काळूराम भुईर हे आज आपल्यामध्ये नाही आहेत, कारण त्यांचं या स्पर्धेसाठी अनेक मोलाचं योगदान आहे, परंतु आज आपल्यामध्ये नसताना त्यांना आपण इथे श्रद्धांजली अर्पित करतोय। कोणाच्या डोक्यावरती कॅप असेल ती काढा, कोणाच्या डोळ्यांवरती सनग्लास असेल तर तो सुद्धा आपण काढायचा आहे आणि तुमची वेळ सुरू होत आहे।
ओम शांती शांती शांती. चला त्या स्थितीमध्ये उभे राहा. डीजे ऑपरेटर आपला प्ले म्हटल्यानंतर आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहात. 3, 2, 1 स्टार्ट. भारत माता की वंदे. गावदेवी माते की जय. महाराष्ट्र जय श्रीराम. चला दोन्ही टीमचे संघनायक चला पुढे या, कारण